द्वार आहे आणि आपल्याला गाडी आता पार्क करायची आहे. गुड मॉर्निंग. चांगलं वाटतंय. काय होता आपला डायलॉग? खूप दिवसांनी व्लॉगिंग करताय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हलिंग ऑन पल्स. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी ठीक आहे, खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय, खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय यूट्यूबला आणि खूप दिवसांनी मी जातोय रायडिंगला. जसं तुम्हाला माहिती आहे मी आता दिल्लीला असतो, त्याच्यामुळे आपली ब्लॉगिंग थोडीशी याचा मंदावली आहे जरा गती. पण आता परत मी इकडे आलोय सुट्ट्यांसाठी. डिसेंबर महिना चालू आहे, तर आपल्या मित्रांनी एक राईड प्लॅन केली आहे, तर तिथे जातोय. तर बोललो की जरा आपण परत आपल्या ट्रॅकवरती येण्याचा प्रयत्न करूया. माहीत नाही की परत आधीसारखे तसेच सारखे ब्लॉग येतील की नाही, कारण की आता स्टडी वगैरे पण चालू आहे. चल झूठा. पण बघूया, ट्राय करूया. एक मोठा प्लॅन आहे, त्याच्यासाठी ऍक्च्युली ब्लॉगिंग चालू केली. हा जरा सराव चालू आहे या ब्लॉगमध्ये. तर एक तो मोठा प्लॅन आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेन. खूप लोकांना माहिती आहे जे ब्लॉग बघतायत. उद्याचा प्लॅन आपला असा आहे की आपण पालीला जाणार आहे. एक शॉर्ट राईड आहे, जवळपास एक 100 किलोमीटरचा वन साईड आहे, म्हणजे 200-250 किलोमीटरची राईड होणार आहे. तर बघा, मजा येईल तुम्हाला. मी पण खूप दिवसांनी ब्लॉगिंग करतोय, एन्जॉय करा. आता मी जास्त काही बोलत नाही, आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. ओके, सो दिस इज द नेक्स्ट मॉर्निंग. आता तयारी वगैरे एकदम सगळी झाली आहे. वी आर गुड टू गो. अजून थोडी जरा झोप येते, कारण की रात्री झोपायला थोडा लेट झालेला, पण इट्स ओके, बेरेबल आहे तेवढं. तर आता मी तुम्हाला एकदा दाखवतो की मी काय काय घेऊन जातोय. दोनच गोष्टी आहेत, एक टँक बॅग घेणार आहे आणि एक आपला हेल्मेट. टँक बॅगमध्ये आपला एक हँकी आहे, हा बंडाना तर मी घालणार आहे. ग्लव्स आहेत आपले, ग्लेअर्स आहेत, एक वॉटर बॉटल आहे, आणि जर आपल्याला चान्स भेटला काही चेंज वगैरे करायचं असेल आपल्याला, तर एक माझा एक कुर्ता घेतला आहे आणि ह्या गोप्रोच्या बॅटरीज आहेत. तर जास्त काही नाही घेते. आणि हा आपला हेल्मेटचा सेटअप आहे. 5:31 झालेले आहेत. आपल्याला 5:30ला निघायचं होतं. आपण रेडी आहे, पण आपले मित्र नाही लेट गेला तर कसं होणार. तर एक मित्र माझा जो पिलियन असणार आहे तो तर कॉलेज नाही उतरत आहे, दुसरा आता आंघोळीला गेलाय. तर बघूया, मॅक्झिमम 6 पर्यंत तरी आपण निघालो पाहिजे, मग आपल्या पुढच्या गोष्टी नीट होतील. कारण की संध्याकाळी पण एक प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे लवकर यायचं आहे आपल्याला. आत्ताचा मी व्हिडिओ जो शूट केलाय आणि आता मी हा परत व्हिडिओ शूट करतोय, कारण की माझे गाल खूप वाढलेले दिसतात गाईस. तुम्हाला पण वाटतंय का? अभी हमारे पास न्यू डिवाइस है, सो द क्लियरिटी इज मोर. ओके, तर गाईज कोणाचा कॉल आला? बरोबर. हॅलो, कुठे मकू? निघाले पोस्ट कॉल आला वरचा. ओके, ते सगळं रेडी आहे. जरा शॉर्ट्स काढायला थांबलेलो मी, कारण की पब्लिक पण आपली रेडी नव्हती ना. तर आता असा सीन झाला, सगळे आले आणि मी बाकी आहे. ओके, लगेच निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घड्याळ काढायला विसरलो मी. कधी जॅकेट घातल्या, मी जेव्हा पण जॅकेट घालतो तेव्हा घड्याळ घालत नाही, कारण की ते अनकम्फर्टेबल होतं. आता ग्लोव्स नाही घातलेत म्हणून काय वाटत नाही. आता तिथे जाऊन काढेन मी. सर ठीक आहे, तर आता पटापट. आता मी काही बोलत नाही, आपण बोलूया नंतर. आता मी पोचतो पटापट आणि मग आपण भेटूया. चला, तर आपल्या राईडची सुरुवात झालेली आहे. नारळ फुटलेला आहे. समोरच आपले बाकी बायकर्स आहेत आणि सगळ्या आज आहेत RX. तुम्हाला थंबनेलवरून समजलेच असेल. मी देणार होतो सरप्राईज तुम्हाला, पण आता सरप्राईज राहू दे. आता या सगळ्या RX 100. आवाज ऐका तुम्ही, फक्त आवाज ऐका. होपफुली तुम्हाला येत असेल.
तर तुम्ही हा आवाज एन्जॉय करा. खूप लोकांची आत्ता ही ड्रीम बाईक आहे. आधी तर नॉर्मल होती पण आता खूप क्रेज वाढला तिचा. तर हा समोर आहे आपला मित्र, तुम्ही त्याला बघितले असेल. आता भेटूयाच आपण सगळ्यांना एक एक करून. ही त्याची RXZ. आता पेट्रोल भरू पेट्रोल पंपावरती आणि नंतर मग आता आपण भेटूयाच हळूहळू. चलो काढतात सगळे RX100 आहे आणि आपल्याला एक ऑडमॅन आउट आहे एक्सपल्स. बट ठीक आहे, चलो आता मी मॅप लावला आहे आणि मग मीच लीड करणार आहे. लेट्स गो. तुम्हाला मध्ये मध्ये शॉर्ट बघायला येतील. मी जास्त बोलणार नाही कारण की आय डोंट नो की माझा माईक वर्क तरी करतोय की नाही. तर आपण मध्ये मध्ये भेटूच आणि मग तुम्ही सिनेमॅटिक्स बघा आणि एन्जॉय करा. तर मजा येते. लेट्स एन्जॉय द राईड नाव. लेजेंडरी बाईक्स आहेत या, त्यांना चालवायचा फील वेगळा आहे. ओके, तर आता मी इकडे राईट मारून थोडंसं थांबलो आहे. हा वरतून जो आपला गेला तो पुण्याचा एक्सप्रेसवे आणि इथे आपण थांबलो आहे. तिथे सगळे आपले मित्र, नवीन मित्र पण झालेत आणि या सगळ्या बाईक्स मी तुम्हाला नीट एकदा सिनेमॅटिक्स पण दाखवेन नंतर. पण आता जस्ट आतापुरतं जरा असं दाखवतो. या मेरे ब्लॉग में हाय करो. आणि आपले भैया, तुझं नाव मित्र विसरलो. दीपक आणि हा अजून एक आपला मित्र. सगळ्यांच्या बाईक्स आहेत, सगळे एकदम एक्सायटेड. आणि हा मेन माणूस ह्याला तर ओळखतच तुम्ही, ह्याला इंट्रोडक्शनचं गरज नाही. बायकर पण बायकर नाही, मी नाही टाकणार आहे, खूप जण टाकले. ह्याला तर ओळखतच तुम्ही, खूप राईड आपण एकत्र केलेत. सो आता निघूया, आता आपण मजा येते. आता बघूया आपण आता पुढे पुढे थांबणार आहे. आता मग डायरेक्टच जाऊ लॉर्ड स्प्लेंडर. I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it. Fuse like a magnet, lose, won't have it till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. If the shit tastes sour, you should taste mine. I'ma stay in power. तो ये पालीच्या गणपती बाप्पाचं द्वार आहे आणि आपल्याला गाडी आता पार्क करायची आहे. सो पार्किंग इधर ही किधर तो रहेगा. आता आपण आलो आहे साई कृपा हॉटेलमध्ये पनवेलला. म्हणजे जे इथले लोक आहेत त्यांना, मुंबईची लोक आहेत त्यांना माहिती आहे, लपेटासाठी फेमस जागा आहे. तर आता आम्ही तिथे आलो आहे आणि आपल्यासोबत आहेत बरेच गणेश सर आणि आपल्यासोबत जे अजून मित्र आहेत आपले ते थोडे मागे राहिलेले, त्याच्यामुळे मग त्यांना लोकेशन पाठवलेलं आम्ही, पण ते मागे राहिलेले मग आता ते पुढे निघून गेले. तर त्यांना कॉल केला आहे, तर ते येत आहेत. आता त्यांना थोडा टाईम लागेल, तोपर्यंत बघूया आपण काय. मस्त झाली आजची राईड. आपण वरदला विचारूया कशी झाली राईड. तो RX वरती होता, मी तर कम्फर्टेबल होतो आणि मी एक्सप्रेस वरती होतो. RXची मजा वेगळी आहे. तर कसं वाटलं वरद? तर मस्त होती, नो डाऊट. लाईक मकरंद तुम्हाला ब्लॉगमध्ये बोललाच असेल, आम्ही लहानपणी पालीला जायचो एकत्र. म्हणजे मग आमची फॅमिली, मकरंद आणि आमची दोघांची फॅमिली, आम्ही बाईकनं जायचो. तर ते जे काही जुन्या आठवणी होत्या त्या एकदम असा रिवाईव्ह झाल्या. सो ओव्हरऑल राईड खूप मस्त होती. थोडं हेक्टिक झालं मला बिकॉज RX वरती होतो, बट मजा आली. लाईक RXचा एक वेगळंच फन आहे. सो लाईक नो कंप्लेंट्स अबाउट दॅट. सो नेक्स्ट राईड आपण करू, काहीतरी प्लॅन करू जानेवारीमध्ये. मकरंद जोपर्यंत आहे, आता काय सध्या तो इकडे आहे, मग नंतर दिल्लीला जाईल. तर मग तो दिल्लीच्या मुलींसोबत राईडला जाईल. सो आपण प्लॅन करू, बट ओव्हरऑल फन होतं, लाईक मजा आली. आणि जर तुम्हाला RX100 बद्दल किंवा त्याचं रिस्टोरेशन वगैरे बघायचं असेल तर आपल्या भावाचं चॅनल आहे,
त्यांनी खूप व्हिडिओ टाकले तारिकचे आणि आजकाल सगळे असे अँटिक गाड्यांमध्ये खूप इंटरेस्टेड असतात. तर तुम्ही त्याचं चॅनल बघा, तुम्हाला आवडेल नक्की. आता भूक लागली, आता बघूया ऑर्डर करूया. ते लोक येईपर्यंत म्हणजे येईल लवकर. नशीब आपण वरती आलो, नाहीतर जर खालती बसलो असतो मध्ये खालतूनच झूम झूम निघायला सगळं समजलं पण नसतं. हा